तर मित्रांनो काल रात्रीच मी आरोल दवाखान्यात येणार होतो, पण काल रात्री काय झालं, दवाखाने पूर्ण बंद होते. अजून काल रात्री तिला इतका त्रास झाला ना की बोलायचं काम नाही, तुम्हाला मी सांगू शकत नाही. मी तुम्हाला जी व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे दाखवलं ती म्हणजे काहीच नव्हतं, पण तिने रात्रभर तिने भरपूर त्रास दिलाय की बाबा तिला पण भरपूर त्रास व्हायला लागलाय. म्हणजे ती झोपतच नव्हती, कसलीच झोपत नव्हती, सारखं इकडे तिकडे चल म्हणतो ती. तिचा अजून पण ताप उतरला नाही, कुचमलाय चेहरा पूर्ण, असं बारीक झालाय चेहरा तिचा. काय एक झालं की एक आमच्या माग काय ना काय लागलं. काय व्हायला लागलं तिला नेमकं? त्रास व्हायला लागले सर्दी, माहितीये का? तिनेच तर किरकिर करायला लागली. अरे जागी तिला दवाखान्यात घेऊन चालू आहे तिला. कवा जाणार आहे? काय व्हायला बा तुला? आरू जाऊ आपण दवाखान्यात, चल बा. तिला लय त्रास व्हायला लागला माहितीये का सर्दीमुळे. तिला घेऊनच जायचं आज दवाखान्यात. न्या म्हणजे तुम्हाला सकाळपासून म्हणते न्या म्हणून दवाखान्यात. लवकर घेऊन जा. सारखं नेतो म्हणतो बा असं दिसतोय फिरत. येच काय डोळे पण चोळून तिचे बघा कशी काय बाळा. जातो पप्पा जा दवाखान्यात जावा दोघ जण. पप्पा सगळं आई शिंगुडले यायला लागली ती सर्दी, रुमाल देते. सर्दी खोकल्यानं जाम केली तिला. तरी अंग पण थोडस गरम लागतं, तिचा आवाज पण निघ नाही. राहू दे काम करायची, जावा दोघं घेऊन जावा तिला. नाही दवाखान्यात जावा. मी तुम्हाला सकाळी पण म्हणत होते तिला दवाखान्यात. रिक्षा बोलती का? बोलवते रिक्षा. रिक्षाला वाटलं रिक्षाला. तर मित्रांनो काल रात्रीच मी आरोल दवाखान्यात येणार होतो, पण काल रात्री काय झालं, दवाखाने पूर्ण बंद होते. अजून काल रात्री तिला इतका त्रास झाला ना की बोलायचं काम नाही, तुम्हाला मी सांगू शकत नाही. मी तुम्हाला जी व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे दाखवलं ती म्हणजे काहीच नव्हतं, पण तिने रात्रभर तिने भरपूर त्रास दिलाय की बाबा तिला पण भरपूर त्रास व्हायला लागलाय. म्हणजे ती झोपतच नव्हती, कसलीच झोपत नव्हती, सारखं इकडे तिकडे चल म्हणतो ती. तिचा अजून पण ताप उतरला नाही, कुचमलाय चेहरा पूर्ण, असं बारीक झालाय चेहरा तिचा. काय एक झालं की एक आमच्या माग काय ना काय लागलं. आता कुठं म्हणजे आमचं थोडं चांगलं होतं, भांडण पूर्ण मिटली होती, सगळं चालू होतं, पण काय मधनच पोरगी आजारी पडली. कसं म्हणजे नॉर्मल आजारी असले तरी ती अंगावर काढते. म्हणजे तरी पण मी असं नाही की बाबा औषध तिला आणली होती दवाखान्यात, मी तिला निवडून आणलं होतं, तरी पण त्या औषधाचा काहीच फरक पडला नाही तिला. ह्या बारीने लय जाम झाली ती, लय म्हणजे तिला आता बोलता पण येणार. आरू पप्पा म्हण काय, तिचा आवाज पण म्हणजे कसं असं म्हणजे बसलाय अजून त्यातनं. पण म्हणजे लय ती इतकी सहन करते, ती सगळं अंगावर दुखणं काढते. माझ्यासारखीच आहे ती पण, म्हणजे असं आहे ना आरू पप्पा सारखी. रात्री काय एवढा त्रास दिला पप्पा सारखी म्हटलं. हा पप्पा पण आजारी पडल्यावर रात्रभर दुसऱ्यांनाच त्रास देते. तिला म्हणजे भरपूर तिला त्रास व्हायला लागलाय. ताप बी पालता, परत नंतर ताप पण आला, सर्दी खोकला. सर्दीमुळे लय होते हो, सर्दी झाली सर्दीने इतकं जाम झालं ना, चिडचिड करतात. कारण की सारखं ते नाक पुसूनच तिला चिडचिड करायला लागली. आता घेऊन चाललोय तिला दवाखान्यामध्ये. अजून तुम्ही म्हणत असाल की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला का दाखवत आहे, तर मी तुम्हाला सगळ्यांना फॅमिली मानतो. अजून जे आमच्या सोबत होते मी सगळं म्हणजे ह्याच्या आधी तर सगळं दाखवत आलोय, अजून मी इथून पुढे पण म्हणजे असं दाखवणार. तर जे घडते ना आमच्यासोबत ते आम्ही सगळं दाखवतो. अजून जे आहे ते रिअल मध्ये दाखवतोय. असं काय नाही की बाबा काय पण करा दाखवा. आता आरो आजारी पडले म्हणून मी म्हणजे काल रात्री मी ब्लॉग टाकला, तर त्याच्यावर 1-2 जण म्हणले की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला का दाखवताय तुम्ही, तर तुम्ही आमची फॅमिली म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवतोय. अजून आता येणार गाडी येतच असं रिक्षा यायला लागली, रिक्षाला जरा म्हणला 15-20 मिनिटं लागेल, तर त्याच्यामुळे थांबलो. हिला आता दवाखान्यात घेऊन जाणार आहे. जायचं दवाखान्यामध्ये बाळा. काय होते तुला, काय त्रास होते सांग मला, काय होते सांग. नाही सांगत. तर मित्रांनो तिला भरपूर म्हणजे पूर्ण तिचा आवाज बसला. इतकं म्हणजे डेंजर ती कधी आजारी पडली नाही अजूनपर्यंत. दवाखान्यात घेऊन जाणार आहे, बघू आता डॉक्टर बिक्टर काय म्हणते ती. जाऊ आता दवाखान्यात घेऊन तिला. गेल्या बारीनं पण वाटलं होतं की तेवढ्या औषधाचा नीट होऊन पण काय उपयोग झाला. म्हणजे सगळी औषध आणली होती, असं नाही की बाबा औषध संपली, पण तरी पण तिला म्हणजे काही थोडा सुद्धा फरक पडला नाही, उलटा अजून जास्त आजारी पडली ती. आता जाणार आता दवाखान्यात, दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जातो. वातावरण पण तसलं असल्यामुळे मोठी माणसं आजारी पडायला लागली. त्यातनं ती आईस्क्रीम जास्त खाते, लय खाते आईस्क्रीम. सारखं म्हणजे असं फोन करून सांगते, माझ्या पप्पाला फोन करून सांगते बाबा पप्पा आईस्क्रीम आणा, बाबा आईस्क्रीम आणा. आईस्क्रीम खायचं. काकाला दुपारी फोन असते, काका दुपारी येते. आजारी पडली रात्री, किती ताप दिला, झोपू दिला का आम्हाला रात्री? हा नाही म्हणते अजून. त्रास होते तुला बाळाला? नाही त्रास. आईस्क्रीम खायचं म्हणल्यावर त्रास होत नाही म्हणते.
कसे ना इतकी आरू इतकी कडू झाली ना की बोलायचं काम नाही. सारखं तिला आईस्क्रीम पाहिजे, गार वस्तू खाल्ल्यामुळे तिला जास्त सर्दी झाली. हा काय काय नाही पाहिजे ना. नाही पाहिजे पाहिजे तर तिला आईस्क्रीम पाहिजे. आता थोडं थोडं थोडं. नाही पाहिजे पाहिजे? आईस्क्रीम. नको जर का आता आईस्क्रीम जर का तू खाल्लं तर तुला डायरेक्ट इंजेक्शन देणार बरं का. हा काय? तुला माहिती ना कशी देतात हा ती? तू चूज करायला कशी होता करतात? नाही डायरेक्ट आता येईल दवाखान्यात नेऊया. नाही इंजेक्शन द्यायचं तुला. तू किती जरी मस्ती केली ना तरी तुला इंजेक्शन द्यायचं आता. द्यायचं का? बस झाला तुझी नाटकी. द्यायचं सारखं तुला? आईस्क्रीम खाती करते. आईस्क्रीम खाल्ल्यामुळे तू आजारी पडली. बाई बाई बी तसं म्हणत नाही. तुला आता इंजेक्शन देणार तरी तू नाही आता चल उठ दवाखान्यात घेऊन जाऊ. आवाज जरा पड दिस ना तर रिक्षा पण येईल आता. उचल तिला चल. चला हे चल आरू आवरलंय तिचं. चल चल आता जाऊया. तुला आता डायरेक्ट काय माहितीये तुझी मस्ती त्याशिवाय जिरणार नाही. तुला इंजेक्शनच दिलं पाहिजे. काय? देऊया हो ना? आईस्क्रीम जोर- खाणार का? नाही खात ना. आईस्क्रीम जर का मागितलं ना परत मी बघतो. काय चूक मला चूक म्हणते. बघितलं या असली लय मस्ती करते आमची आरू. तर आता हिला आता दवाखान्यात घेऊन जातो. आता इंजेक्शन घेऊन आणतो हिला. थांब जरा मी रुमाल वल्ला करून आणते. तिचं नाक पुस. काय नाही मम्मी नाक पुसू दे. नाक पुसल्यावर दवाखान्यात घेत नाही ती माणसं नाही देत. डॉक्टर खवतात बरं का. डॉक्टर खवतात तसं अगं नाटक. परत वल्ला रुमाल आहे जरा थांब जरा. वल्ला. नाही काय आई होत. अशी करायला लागली ही म्हणून तर वल्ला करून म्हटलं म्हणजे असं पुसावं. तोंड पण हिचं पुसू देत नाही नीट. तिला नाक त्रास खाली बसून पुसीचं. त्याशिवाय हे करणार नाही. कशी पुसत नाही थांब की कशी पुसते थांब पुसून घेते. बघू. खाणार का आईस्क्रीम. आईस्क्रीम खाणार खाल्ल्यावर हे असं होतंय. असं होते खाणार का परत आईस्क्रीम मागणार का? झाले ना बर नाही का पुढे माझं. आपण जाऊ आता दवाखान्यात. हा तुला काय करू वाप बीप देऊन वापस दवाखान्यात. द्यायची ती कांडे आहेत हो. आलं वाप त्यांची. द्यायची चल. की जरा. चला तर मित्रांनो दवाखान्यामध्ये डॉक्टर काय सांगतात हे बघून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूनच. तर चला आता दवाखान्यात चल. हा थांब जाऊ पूजा. दवाखान्यात जाऊन येते ना. हा दवाखान्यात. लवकर जाऊ. हारू जाऊ आपण दवाखान्यात. चल बा ये. तिला लय त्रास व्हायला लागला माहिती का सर्दीमुळे. तिला घेऊनच जायचं आज दवाखान्यामध्ये. न्या म्हणजे तुम्हाला सकाळपासून म्हणते न्या म्हणून दवाखान्यात. लवकर घेऊन जा. सारखं नेतो नेतो म्हणतो बा असं दिसतोय फिरत. ये चल. काय रे मग बाळा? असं डोळे पण चोळून चोळून तिचे बघा कशी काय रे झाले. बाळा? आणि जा दोन पप्पा जा दवाखान्यात जावा दोघ जण. पप्पा संग जा. मी तुला ती आई शिंगुडला यायला लागली ती हा. सर्दी रुमाल देते की. सर्दी खोकल्यानं जाम केली तिला. तरी अंग पण थोडस गरम लागतं. तिचा आवाज पण निघ नाही. राहू दे काम करायची जावा दोघं घेऊन जावा तिला आधी. नाही तिला दवाखान्यात हा, जावा न्यावं. जावा. मी तुम्हाला सकाळी पण म्हणत होते तिला दवाखान्यात रिक्षा बोलती का. बोलवते रिक्षा. रिक्षा वाटलं रिक्षाला